देणार असं आम्हाला वाटत होतं, पण मुख्यमंत्री आता उद्या देणार आहेत. आता उद्या देतात की सोमवारी देतात काही कळायला कारण नाही, कारण उद्या अजून ते दिल्लीला जातात आहेत. त्याच्यामुळे ही जी काही महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे फार भयावह आहे आणि ही गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतात, तर या राज्याच्या जनतेलाच वाऱ्यावर सोडलेलं आहे. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. सर, याच कारणासाठी पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक होत नाहीये का? कारण काल उच्च न्यायालयाने पुणे पोटनिवडणूक झापलंय निवडणूक आयोगाला की एवढे दिवस तुम्ही पद कसं काय रिक्त ठेवू शकता एक लोकसभेचं. निवडणूक आयोगावर केंद्र सरकारचा किती दबाव आहे हे काल उच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगाला जे फटकारलं त्याच्यातून स्पष्ट होती आहे. निवडणुका त्याचा एक वर्षाच्या पहिले लोकसभा सदस्यत्वाचा कुठल्या समजा मृत्यू होतो तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतलीच पाहिजे, ही कंपल्सरी आहे. विधानसभेचं 6 महिन्याच्या आत अगर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी दुःखद निधन त्याचं होतं तर त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक घेतली गेली पाहिजे. हे सगळे नियम आहेत, पण केंद्र सरकारच्या दबावामध्ये येऊन निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागते आहे त्याचंच काल फटकार माननीय उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लावलेली आहे. आता तरी सुधारलं पाहिजे निवडणूक आयोग, ही आमचं म्हणणं आहे. आता दबाव काय आहे? कारण पुण्यामधली पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकलेली होती विधानसभेची, लोकसभेची जागा आता चंद्रपूरची रिक्त झालेली तीही काँग्रेसची होती. आपल्याला लक्षात असेल की 73वी घटना दुरुस्तीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्याच पाहिजे. हे घटनात्मक बाब असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. प्रशासक आणि सरकार आणि जनता वाऱ्यावर यावर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यूमुळे लोक मरण पावली. त्याचं कारणच आहे की जे लूट चाललेली आहे, जनतेच्या पैशाची लूट राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून चाललेली आहे. परवाच आम्ही पिंपरी चिंचवडचा विषय मांडलेला होता. तिथल्या आयुक्ताचा जो भ्रष्टाचार आहे तो इतका भयानक आहे. मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय. परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला तक्रार द्या. मी त्याचं सगळे निवेदन केलेलं आहे. मुख्यमंत्री काल सदनात थोड्या वेळ आले, निघून गेले. आज ते निवेदन देणार आहे आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला त्वरित निलंबित करावं, त्याला बंडतर्फ करावं, त्याचे सगळे पुराव्यासहित आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देतो आहे. थँक्यू सर.